विधान परिषद निवडणूक 3 जागांवरून महायुतीत अडलं. नाशिक छत्रपती संभाजीनगर जागेवरून भाजपात चर्चा सुरू. जरांगेंच्या आंदोलनामागे शिंदेंचे मायक्रो प्लॅनिंग. फडणवीसांना टार्गेट करण्याचं उद्दिष्ट. मनोज जरांगेंना शिंदेंचा पाठिंबा. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा गंभीर आरोप. मंगळवारी राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार. यवतमाळ विधान परिषद निवडणूक महायुतीत उमेदवारीवरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच. दोन्ही पक्षाकडून विधान परिषद जागेवर दावा. 1-2 दिवसात महायुतीच्या बैठकीची शक्यता. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीची शक्यता. उदय सामंतांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला. मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीबाबत अंधारेंचा आरोप. अमरावती शहरांमध्ये वारंवार होत असलेल्या वीज पुरवठा खंडित विरोधात शिवसेना ठाकरे गटाचं महावितरणाच्या कार्यालयावर आंदोलन. स्वच्छतेचे पुरस्कार फक्त फलकापुरतेच आहेत का? इंदापूर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे. नागरिक संतप्त. नगरपालिका प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात. जोरदार मागणी. विशा शर्मा मृत्यू प्रकरणाच्या विलंबावरून सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी. मृत मुलीपेक्षा घटस्फोटित मुलगी असणं केव्हाही बरं. सर्वोच्च न्यायालयात सॉलिसिटर जनरल यांचं वक्तव्य. पुण्यातील सिंचन भवन समोर बोंबाबोंब आंदोलन. इंदापूर तालुक्याला खडकवासला कालव्याचे हक्काचे पाणी मिळण्याची मागणी. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा सहभाग. सोनं आणि चांदीच्या दरात वाढ. सोन्याच्या भावात 1,000ची तर चांदीच्या भावात 5,900 रुपयांची वाढ. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंनी स्वीकारला पदभार. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदावर मुंढेंची नियुक्ती. जनगणनेसाठी नियुक्त अधिकारी काम न करत असल्याची तक्रार. धुळ्यातील बोरगाव ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांना तक्रार. बीड जिल्हा पोलीस दलात मोठी खांदेपालट. अर्ज मागणीनुसार 32 बदल्या. बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यातील बदल्या. राष्ट्रीय जनगणना कामासाठी नियुक्त शिक्षक वारंवार संपर्क करूनही गैरहजर. छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलिसात महापालिकेकडून 10 शिक्षकांविरोधात तक्रार दाखल. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक. अनेक दिग्गज उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता. अर्ज छाननी प्रक्रियेवेळी काहीसा गोंधळ. माथाडी कामगारांचं कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. 2 दिवसीय आंदोलनात शेकडो माथाडी कामगारांचा सहभाग. इमिग्रेशन मंजुरी अभावी छत्रपती संभाजीनगरची आंतरराष्ट्रीय भरारी रखडली. पर्यटन आणि उद्योग वाढीसाठी तातडीनं मंजुरी देण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली आहे. तर स्वातंत्र्यानंतर प्रथमच एसटी बस दुर्गम गावात. गावकऱ्यांनी बँडबाजा वाजवत केलं लाल परीचं स्वागत. बोंधू अशोक खरात प्रकरण. उद्या खरातची ईडी कोठडी संपणार. खरातला मुंबईत विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं जाणार. आज कोल्हापुरात हिंदू एकता आंदोलन. विशाळगड अतिक्रमण मुक्त करा. उर्सावर कायमस्वरूपी बंदी घाला. विविध मागण्यांसह आंदोलन. उन्हाळी हंगामात धुक्याची चादर. महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजलं. पर्यटन हंगाम बहरला. म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता. आज विशेष बैठकीचं आयोजन. घरांच्या किमती कमी करण्याबाबत चर्चा. महाबळेश्वर आंबेनळी घाटात भीषण अपघात. कार 700 ते 800 फूट दरीत कोसळली. कारमधील 8ही जणांचा मृत्यू. सिद्धिविनायक मंदिर परिसर सुशोभीकरण. मनपाकडून पहिल्या टप्प्याच्या कामाची सुरुवात. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. राज्यातील 8,000पेक्षा जास्त गावांना पाणी टंचाईच्या झळा. सरकारी कागदावर मात्र 2,285 महसुली गावं नमूद. अमरावतीत तापमान वाढतंच. 2 दिवसात उष्माघाताचे 3 बळी. नागरिक उष्माघातानं हैराण. महाराष्ट्रात सध्या हवामानाचे 2 टोकाचे चित्र. एकीकडे विदर्भात उष्णतेची तीव्र लाट. अनेक शहरांचा पारा 47 अंशांच्या उंबरठ्यावर. 11वी ऑनलाईन प्रवेशाला मुंबईत वेग. आतापर्यंत इन हाऊस कोट्यात 7,985. व्यवस्थापन कोट्यात 6,233. तर अल्पसंख्याक कोट्यात 15,485 विद्यार्थ्यांनी केले अर्ज दाखल. बेस्टच्या 2 बसेसला भीषण आग. सायनच्या प्रतीक्षा नगरमधील रात्रीची घटना. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. नागपुरात खासगी पॅथॉलॉजी लॅबचा सुळसुळाट. शासकीय मेडिकल कॉलेज रुग्णालयातील प्रकार. एमएसएफ जवानाकडून व्हिडिओ करत आरोप. नागपुरातील खामला जैताळा रोडवरील प्रस्तावित ऑरेंज स्ट्रीट प्रकल्प विरोधात पर्यावरण प्रेमींनी मानवी साखळी तयार केली. या प्रकल्पासाठी सुमारे 138हून अधिक झाडांसह अमरावतीतील 61 झाडे तोडण्यात येणार.
नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात धक्कादायक बाब उघड. टेलिग्रामवर रचले होतं संपूर्ण कांड. गॅरंटी सिलेक्शन आणि 100% यश असे ग्रुप बनवले होते. आणखी काही मेल एक्सप्रेस गाड्या दादर ठाणे स्थानकांपर्यंतच धावणार. प्लॅटफॉर्म 16-17चा ब्लॉक लांबला. कांद्यासह इतर मालाचे लिलाव पूर्ववत सुरू राहणार. व्यापारी असोसिएशननं निर्णय घेतला मागे. अमरावती आणि नागपूर दरम्यान धावणाऱ्या काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द. मनमाड दौड रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचं काम सुरू. देऊळ बंदर 2च्या कलाकारांनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन. युद्धाचं संकट मिटेल त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलचे आकडे पुन्हा एकदा कमी होऊ देत. अंबाबाई चरणी घातलं साकडं. अवैध फ्लेक्सबोर्ड ठरत आहेत धोकादायक. वाहतुकीच्या रस्त्यावरच ठरताय अडथळा. पावसाळ्यापूर्वी प्रशासनानं खबरदारी घेणं गरजेचं. हरिपूर संगमावर गळाला लागला तब्बल 42 किलोचा दैत्य मासा. मासा पाहण्यासाठी सध्या परिसरात स्थानिकांची प्रचंड गर्दी. यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील 154 अंमलदार आणि शिपायांची बदली. 106 कर्मचाऱ्यांच्या बदलीला विविध कारणांवरून स्थगिती. यवतमाळमध्ये युरिया डीएपी खतांची बाजारातील उपलब्धता कमी. जिल्ह्यात युरिया आणि डीएपी खतांचा बफर स्टॉक. कोस्टल रोडच्या भुयारी मार्गावर छत बसवलं जाणार. पदपथ सायकल ट्रॅक परिसर अधिक सुशोभित केला जाणार. नंदुरबार बाजार समितीत फळभाज्यांची होणार कडक तपासणी. नागरिकांच्या आरोग्यासाठी सरकारचा कठोर निर्णय. तर मुंबईत अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार. कारवाईसाठी पालिकेकडून 350 सुपरवायझर्सची नेमणूक. नंदुरबार शहरातील अनेक भागात आज पाणी टंचाई. पाईपलाईन फुटल्यानं शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत. नंदुरबारमधून जाणाऱ्या अंकलेश्वर ब्रहाणपूर महामार्गासाठी जमीन मोजणीला सुरुवात. महामार्ग भूसंपादनावरून प्रशासनामध्ये संघर्षाची शक्यता. तर बाजारातील भाज्यांचे दर झाले कमी. मान्सूनपूर्व पावसाचा परिणाम. पावसामुळे भाजीपाला पिकांचं नुकसान. लासलगाव बाजार समितीतील लिलाव सुरू राहणार. व्यापारी असोसिएशननं आपला निर्णय घेतला मागे. कांद्यासह इतर मालाचे लिलाव पूर्ववत सुरू होणार. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांद्यानेच केला वांदा. कांद्याचे दर घसरल्यानं चिंता वाढली. कांदा विक्रीनंतर शेतकऱ्यांच्या हातात तुटपुंजी रक्कम. आटपाडीत वादळी पावसानं डाळिंब बागांचं नुकसान. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. मंत्री गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर शेतकरी नाराज. साठा करण्यासाठी नाही तर शेतीच्या कामासाठी आम्ही डिझेल नेतो. शेतकऱ्याची उद्विग्न प्रतिक्रिया. 10 दिवसात 4 वेळा पेट्रोल डिझेलची दरवाढ. वाशिममध्ये नागरिकांच्या खिशाला झळ. डिझेल दराचा थेट परिणाम शेती खर्चावर. पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात मनसे आक्रमक. पनवेलमध्ये मनसेचं अनोखं आंदोलन. इंधन टंचाई आणि दरवाढीच्या निषेधार्थ भव्य आक्रमक. वंचित बहुजन आघाडीकडून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा. जळगावात डिझेल टंचाईचा फटका. केळी वाहतुकीला 8 ते 10 दिवसांपासून केळीची वाहतूक खोळंबली. सरकारनं तातडीनं डिझेलची समस्या सोडवावी. ट्रक चालकांची मागणी. पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ. पेट्रोल 2.61 रुपयानं तर डिझेल 2 रुपये 71 पैशानं महागलं. सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री. पेट्रोल डिझेलचे दर चौथ्यांदा वाढले. सर्वसामान्यांचे इंधन दरवाढीमुळे हाल. पेट्रोल डिझेलचे चौथ्यांदा दर वाढले. नागरिकांना पुन्हा एकदा फटका. केंद्र आणि राज्य सरकारनं दरवाढ कमी करावी. सोलापूरकरांची मागणी. यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोल 113.17 रुपये प्रति लिटर. यवतमाळमध्ये डिझेल 99 रुपये 83 पैसे प्रति लिटर. सलग इंधन वाढीनं नागरिक त्रस्त. इंधनाचे दर चौथ्यांदा वाढले. धाराशिवमध्ये रिक्षा चालक आर्थिक विवंचनेत. दर कमी न झाल्यास आंदोलन करू असा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरण. मोटेगावकरचा धक्कादायक प्रताप. विद्यार्थ्यांवर तांब्याच्या भांड्यातून पाणी शिंपडत असल्याचा प्रकार. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यात सीबीआयची कारवाई. सीबीआयनं एका तरुणाला ताब्यात घेतलं. तरुणाचं नाव सीबीआयकडून अद्याप जाहीर नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.